आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। महाविकास आघाडीच्या वसुलीची सर्व सत्यता वाझेनं बोलून दाखवली। सचिन वाझेला दिशा सालियान सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची सर्व माहिती आहे। नितेश राणेंची महाविकास आघाडीसह अनिल देशमुखांवर टीका। सचिन वाझेला जाणून बुजून स्टेटमेंट द्यायला लावलं का? अनिल देशमुखांनी आरोप केल्यानंतर वाझे बोलतोय, त्यामुळे टायमिंग महत्त्वाचं, सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। सांगली लोकसभेचा दाखला देत बाळा भेगडेंकडून मावळ विधानसभेमध्ये बंडखोरीचे संकेत। अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्या मतदारसंघावर बाळा भेगडेंचा दावा। प्रत्येकानं स्वतःच्या मनानं निर्णय घेतले तर माहिती अडचणीत येईल, बाळा भेगडेंना फडणवीस समजावून सांगतील। सुधीर मुनगंटीवारांची भेगडेंवर प्रतिक्रिया। माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदेंचे पुतणे धनराज शिंदेंनी राजेंद्र पवारांची भेट घेतली। मागील आठवड्यातच रमेश शिंदे आणि सुप्रिया सुळेंमध्ये भेट। पुण्यामध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मेळावा। अजित पवार गटाचे प्रवीण माने आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। प्रवीण मानेंचा पुण्यामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हा प्रमुखाच्या घरी काडतुसांचा साठा। विक्रांत सहारेच्या घरी पोलीस पथकाची संयुक्त कारवाई। इंदिरानगरमधील घरामध्ये 40 काडतुसं सापडल्याची पोलिसांची माहिती। कसारा घाटामधील बोगद्याजवळ दरड कोसळली। नाशिकवरून मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत। मध्य रेल्वेचं पथक घटनास्थळी।